नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर लवकरच आपण बोटनेक ब्लाऊजचा क्लास चालू करणार आहोत. तर त्याच्या आधी मी जो काल एक व्हिडिओ टाकला 42 साईजचा, त्याच्यावरून मी पॅटर्नवरून कटिंग कशी केली त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये खूप उपयुक्त माहिती आहे. ज्या पण मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो कटिंग करताना, आपण कोणतं मार्जिन कुठं वाढवायचं, काय करायचं, थोडंसं जे प्रॉब्लेम आहेत ना, मी त्या कालच्या व्हिडिओत दाखवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. टक्स किती घ्यायचा, पुढचा गळा कसा टाकायचा, सगळं काही आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. फिटिंग कशी करायची, संपूर्ण स्टिचिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर मोठं ब्लाऊज आहे 42 साईजचं. मी सुद्धा पहिल्यांदाच त्याचं स्टिचिंग दाखवते आहे माझ्या चॅनलवरती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि काय अडचण आली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, मी इथं पॅटर्न घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिलं क्रॉसपट्टी घेतली आहे मी, आणि क्रॉसपट्टी जी आहे ना ती आपण इथं जोडून घेते आहे. तर हा सगळ्यात म्हणजे भरपूर मोठा ब्लाऊज आहे हा 42 साईजचा. तसं याच्यापेक्षा 44 साईज असते, 48 साईज असते, 46 साईज असते. तर जी पण साईज, पण मी आत्तापर्यंत आहे ना ह्या शेवटची साईज माझी हीच आहे 42 साईज. याच्या पुढचे ब्लाऊज मी शिवलेले पण नाही आहे. आणि हे ब्लाऊज बसतात पण खूप छान. बारीक मापापेक्षा मोठं मापंसुद्धा खूप छान बसतात. तर पण भीती वाटते बऱ्याच मैत्रिणींना, तर ब्लाऊज चुकतो की काय, एवढं मोठं माप आहे म्हणून. तर असं काही नाही आहे. बघा, आता मी इथं क्रॉसपट्ट्या जोडून घेतल्या दोन्ही पण साईडच्या आणि कटोऱ्या. तर मोठं माप असल्यामुळं मला इथं पीससुद्धा थोडासा कमी पडला होता. तर मी हुकलूक पट्टीच्या साईडनी जॉईंट देऊन घेणार आहे. बाकीचं अस्तर जे आहे ते पिसामध्ये मी जॉईंट करून घेतलं. पण जिकडून हुकलूक पट्टी आहे तिकडून थोडंसं ओपन राहिलेलं आहे अस्तर, तर आपण त्याला नंतरून जॉईंट देऊन घेऊ. तर दोन्ही पण साईडनी तीच प्रोसेस वापरणार आहे मी. बघा, बाकी ब्लाऊज संपूर्ण बसला, फक्त तेवढं कटोरीला मी थोडासा ठेवला कमी. तर बघा, मग साईडचा आपण ब्लाऊज पीसचा कपडा मी इथं कट करून टाकलेला आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना मोठी साईज असेल तर मग टक्स किती घ्यायचा असं अडचण येते. तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. बघा, मी इथं लगेच जॉईंट देऊन घेते. तर एक कपडा आपला थोडासा तुकडा घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही पण या पद्धतीने जॉईंट देऊन घेऊ शकता. तर वरच्या साईडने अशी टिप मारून घ्यायची आहे. तसं मी अगोदर जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरतून बघा एक दाबटीप देऊन घेतली. आणि आता साईडनी परत जेवढं अस्तर आहे आपलं शिल्लक तेवढं ठेवून बाकीचं कट करून टाकायचं. तर अशा पद्धतीने मी जॉईंट देऊन घेतला. त्याच पद्धतीने दुसरा पण जॉईंट बघा याच पद्धतीने द्यायचा. तुम्ही या पद्धतीने जॉईंट बाहीला किंवा कोणता पण तुम्हाला जॉईंट द्यायचा असेल ब्लाऊजमध्ये, तर तुम्ही याच पद्धतीने नक्की जॉईंट द्यायचा. एकदम पॅक बसतो, कुठंही उचकत नाही. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपला जॉईंट जो आहे ना तो आपण दिल्यानंतर उसवून जातो किंवा तो उचकतो. तर मग तुम्ही या पद्धतीने जॉईंट देऊन बघा, अजिबात उसणार नाही. आता मी घेतली आहे योकपट्टी. तर बघा, समोरासमोर ठेवून घेतलं आणि या पद्धतीने वरच्या साईडने आपण टिप मारून घेतली. टिप मारून घेतल्यानंतर आता आपल्या याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने न घाबरता, तुम्हाला मोठी साईज जरी असेल तरी पण तुम्हाला स्टिच करायचं आहे. जसं लहान ब्लाऊज स्टिच करतो तसंच आपल्याला मोठ्या साईजमध्ये पण स्टिच करायचं आहे. फक्त स्टिच करायचं आहे, आपल्याला काय करायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करून आपण इथं ही योकपट्टीसुद्धा जोडून घेतली. तर बघा, आता घेतली बाही. तर बाहीचा पण मी इथं मधला सेंटर कट करून घेते आहे. जो जॉईंट होता तो भाग कट केला. आता जो मेन ब्लाऊज पीस आहे त्याचा पण आपण इथं जॉईंट भाग कट करून आणि ज्याची त्याची बाही ही व्यवस्थित आपल्याला हे करायची. माझा व्हिडिओ थोडासा कट झाला, पण मी इथं तुम्हाला टक्सची माहिती सांगते. इथं पाहू शकता 42 साईजचं ब्लाऊज आहे ना हे. तर याच्यासाठी इथं कटोरीचा जो टक्स आहे ना हा घ्यायचा आहे 1.25 इंच. जो काय आडवा टक्स आहे तो 1.25 इंच घेतलेला आहे. तर इथं माझी कटिंग जर फॉलो केली तर तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे. त्याच्यामध्ये जी उंची आहे तर तुम्ही इथं 1.25 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो आपल्याला 2.25 इंच
आणि 3 इंच याच्यामध्ये तुम्ही हा टक्स घ्यायचा आहे. तर तुम्ही 3 इंचाचा टक्स पण घेऊ शकतात जर उंची जास्त असेल तर या पद्धतीने मी इथं 3 इंचाचा टक्स टाकलेला आहे. इथं हे बघा, हा बघा 3 इंच इथपर्यंत 3 इंचाचा टक्स टाकलेला आहे उभा आणि आडवा 1.25 इंचाचा. तर अशा पद्धतीने हा कटोरीचा टक्स टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कटोरी हा किती छान अशी तयार होती. शेप वगैरे पण मस्त तयार होतो, तिचा आकार वगैरे भरपूर छान अशी कटोरी छान अशी बसते ही पण बघा. आता ही कटोरी मी इथं जोडून घेतली. आता जी योगपट्टी आहे ती लावायची आहे. तर आपल्याला ही योगपट्टी बघा अशी चेक करायची, जी काय आपण जोडून घेतलेली आहे अस्तर याला, तर ती या पद्धतीने ठेवायची. या पद्धतीने ठेवल्यानंतर हे बघा आता ही अशी जोडून घ्यायची. तर आता आपल्याला इथं वरतून पट्टी अशा पद्धतीने जोडून वरतून अस्तर ठेवून जोडून घ्यायचं आहे. तर माझ्याकडून बाहीचा याचा व्हिडिओ कट होऊन गेला त्याच्यामुळं. आणि मग आपण या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर बघा ही योगपट्टी जी आहे ना एक्स्ट्राची कट करून टाकायची. एकदम सरळ हुकलूक पट्टी लावण्यासाठी आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपण दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता आपण इथं घेतलं आहे बॅक पार्ट. जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये काही मापं कळत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तर मी इथं बॅक पार्टसाठी बघा मागचा गळा घेतला, अस्तर घेतलं. अस्तरवरती बघा कस्टमरचा गळा किती वरती आहे, तर वयस्कर आजी आहेत त्या. तर मागचा गळा आहे त्यांचा 6 इंच, तर मी 6.5 इंचावर मार्क केलं. 2.5 इंच गळा रुंदी आणि वरच्या साईडला 2.25 इंचाची गळा रुंदी एवढी घेतली आणि या पद्धतीने गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं. तर दुसऱ्या साईडला लगेच वटतं ते आपण तेच तिकडून घेतलं. आता जे अस्तरवर आपण गळा घेतला तो ठेवून आपण याच्यावरती कट करून घेऊ. सगळ्यात पहिलं मशनीवरती आपण त्याला शिवून घेऊ गळ्याला. खालच्या साईडनी पण आपल्याला इथे एक टिप मारून घ्यायची 0.5 इंचाने. गोल गळ्याचं जे मार्किंग आहे ते आपण इथं या पद्धतीने आता आपल्याला इथे पलटी मारून घ्यायचं आहे. जो काय मागचा गळा आहे आपला तो आता आपण गळ्याच्या वरतून एक टिप मारून घेतली. तर फायनली ब्लाऊजसुद्धा खूपच सुंदर तयार झालेला आहे. तुम्हाला शेवटी बघायला भेटणारच आहे. साईडने अस्तर आपण ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचं. आता मी इथं टक्स मारून घेते. तर मी जवळजवळ 4.5 इंचाचे टक्स मारून घेतलेत बघा.